नर्मदे हर 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 नर्मदे। नर्मदा पुराण मराठी अनुवाद आदरणीय शोभा वामन जोशी प्रसाद प्रकाशन अंतर्गत कुशावर्तेश्वर महारुद्र मंदिर जिलेरी घाट जबलपूर इथं मी संदीप प्रकाश परांजपे मला मैया कृपेने इथं चातुर्मास करायला मिळतोय आणि त्या अनुषंगाने हे नर्मदा पुराण अभिवाचन चालू आहे। आज 26व पुष्प नर्मदा मैयाला अर्पण होईल। अध्याय 151 पासून 156। तत्पूर्वी नर्मदा पुराणात नर्मदा अष्टकाचा संवेद स्वरात पाठ करूया। सबिंदु सिंधु शुष्कलत तरंग भंग रंजितम द्विषस्सुपापजात जातकारी वारि संयुतम कृतांत दूत कालभूत भीतियारि गर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि मातु नर्मदे वदम्बुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं कलोमलोदबारारि सर्वतीर्थनायकं सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि मातु नर्मदे महागभीर नीरपूर पापदूत भूतलं वनसमस्त पातकारी दारितापदाचलं जगल्लये महाभये मृकुण्डसूनु नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि मातु नर्मदे गतं तथैव मे वयं त्वदम्बुवीक्षितं यदा मृकुण्डसूनु शौनकासुरारिसेवि सर्वदा पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःखवर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि मातु नर्मदे अलक्ष लक्ष किन्नरामरासुरादि पूजितं सुलक्ष नीरतीरधीर पक्षिलक्ष पूजितं वसिष्ठ शिष्ट पिप्पलाद कर्दमादि शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि मातु नर्मदे सनत्कुमार नाचिकेत कश्यपात्रि षट्पदे धृतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदे रविन्दुरन्ति देवदेव राजकर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि मातु नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधं ततस्तु जीव जन्तु तन्तु मुक्तिदायकं विरञ्चि विष्णु शंकर स्वकीयदा वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि मातु नर्मदे अहोमृतं स्वनं श्रुतं महेशकेश जातटे किरातसूतवाडवेषु पंडिते शटे नटे दुरंत पाप तापहारि सर्वजन्तु शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि मातु नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं नयामि दुर्गतिं कदा सुलभ्य देह दुर्लभं महेशदाम गौरवं पुनर्भवानरानवे विलोकयन्ति गौरवं त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे। अध्याय 151 श्वेतवराह तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच उत्तरे नर्मदा कूले तीर्थ परमशोभनं जयवराह महात्म्यं सर्व पाप प्रणाशनं। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले श्री नर्मदेच्या तटावर उत्तर तटावर सर्व पाप विनाश वरमुत्तम जयवराहाचे महात्म्य आहे।
ज्यांनी सर्व देवांनी पूजित पृथ्वीचा उद्धार केला व लोककल्याणार्थ श्री नर्मदा तटावर ते स्थित झाले. त्या तीर्थात जो पुरुष स्नान करून भगवान विष्णूंचे दर्शन घेतो तो अवताराच्या केवळ कथनाने सर्व पापातून मुक्त होतो. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, कृष्ण, बुद्ध व कल्की हे दशावतार अत्यंत पुण्यप्रद आहे. भगवान धर्मपुत्र युधिष्ठिराने विचारले, मुनिश्रेष्ठ, पूज्य मुनिश्रेष्ठ, मत्स्य व कूर्म रूपधारी भगवान का आहे? वराह, नरसिंह तसेच वामन, परशुराम व श्रीरामाने सुद्धा काय कर्म केले? बुद्ध रूपधारी भगवान तसेच कल्कीने काय केले व ते काय करतील हे सर्व आपण कथन करावे. ब्राह्मण श्रेष्ठ, मुनिश्रेष्ठ, श्री मार्कंडेय मधुरवाणीमधले राजा, पहिल्या कल्पात भगवानाने श्री ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेने त्यांच्या प्रसन्नतेसाठी मत्स्यरूप धारण करून महासागरात बुडालेल्या वेदांचा उद्धार करून श्री ब्रह्मदेवाला ते अर्पण केले. अमृताच्या उत्पत्तीने जगद्गुरु भगवान श्री विष्णूने कूर्म रूपात मंदराचल पाठीवर धारण केले. तसेच पाताळा तलात वसलेल्या देवी वसुंधरेचा भगवान विष्णूने वरारूप धारण करून उद्धार केला. अर्धे शरीर मनुष्याचे अर्धे शरीर सिंहाचे बनवून भगवान नरसिंहाने स्वतःच्या नखरूपी वज्राने हिरण्यकश्यपूचे वक्षस्थल विदीर्ण केले. श्रेष्ठ ब्राह्मणाद्वारा स्तुत्य जटाधारी दिव्य वामन रूपाने 3 पावलात त्रैलोक्य मोजून बलिराजाला पाताळ तलवासी बनवले. शिवाय देवांना स्वर्गात स्थापित करून स्वनगरीत गेले. भगवान श्री विष्णूने जमदग्नीचा पुत्र तसेच शस्त्रधारींमध्ये श्रेष्ठ परशुरामधारी राम होऊन हे आदी मुख्य क्षत्रिय राजांना मारले. हे भरतवंशोत्पन्न राजा, पर्वत, वन, खान आदींनी युक्त संपूर्ण पृथ्वी महर्षी कश्यपाला देऊन ते देवश्रेष्ठ आजही महेंद्र चलावर तप करत आहे. पूर्व भगवान विष्णूंनी दशरथनंदन श्रीराम होऊन देवकंटक रावणाला गणांसहित युद्धात ठार मारून विभीषणाला राज्य देऊन नीतिपूर्वक भूमीचे पालन करून यज्ञांनी देवाला संतुष्ट केले व ते महातपस्वी राजीवलोचन स्वर्गात गेले. युधिष्ठिर नंतर पुन्हा भगवान विष्णूने बलरामासह वासुदेवाच्या घरात वासुदेव नावाने दुष्ट राजाच्या वधाकरता अवतीर्ण होऊन चारुण, कंस, केश, जरासंध आदींचा वध केला. राजा, त्यामुळे तुम्ही योग्य सहाय्यकांच्या साथीने शत्रूंना मारून सर्व बंधूंसह वश केलेल्या संपूर्ण पृथ्वीचा उपभोग घ्याल. त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णू बुद्धभाव प्राप्त करतील. शांतीसंपन्न देवेश, मधुविनाशक, मधुप्रिय भगवानच बुद्ध होते. त्या बुद्धरूपधारी भगवानद्वारा जग मोहित होईल. हे भरतवंशोत्पन्न राजा, तेव्हापासून पुत्र पित्याचे ऐकणार नाही, शिष्य गुरुची आज्ञा मानणार नाही, परस्पर विरोधी वृत्तीचे होतील. अधर्माने धर्म तिरस्कृत होईल, असत्याने सत्य पराजित होईल, चोर राजाला जिंकतील, पुरुष स्त्रियांनी पराजित होतील, अग्निहोत्र नष्ट होईल व गुरुजनांची पूजा लुप्त होईल. युधिष्ठिर, कलियुग आल्यावर मानव धर्म नष्ट होईल. 12व्या व 10व्या वर्षात मुली गर्भवती होऊन कन्या प्रसूत होतील. ब्राह्मण वर्णरहित होऊन पिंगट वर्णाचे होतील. वर्णव्यवस्था लुप्त होईल. तेव्हा भगवान विष्णू दशम अवतारी कल्की हा अवतार धारण करतील. राजा, भगवान विष्णूच्या दशावताराचे कारण मी तुम्हाला सांगितले. हा स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्वेतवराह तीर्थ महात्म्यवर्णन नावाचा 151वा अध्याय इथं संपूर्ण झाला. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. अध्याय 152 भार्गलेश्वर तीर्थ महात्म्यवर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. अतो गच्छेन्द्वरापाल भार्गवेश्वरमुत्तमं शंकरं जगतप्राण स्मृत मात्राधनाशनम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वल्ले राजा, त्यानंतर केवळ स्मरणाने सर्व पापविनाश जगांचे प्राण श्री शंकर भार्गलेश्वर या उत्तम तीर्थास जावे.
त्या तीर्थात जो स्नान करून भगवान शंकराची पूजा करतो तो अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त करतो. त्या तीर्थात जो देहत्याग करतो त्याची निश्चितच रुद्रलोकात निवृत्ती रहित गती होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील भार्गलेश्वर तीर्थ महात्म्यवर्णन नामाचा 152वा अध्याय इथं पूर्ण झाला. नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे. अध्याय 153वा आदित्येश्वर तीर्थ महात्म्यवर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. तस्यैवानन्तरञ्चान्य द्रवितीर्थमनुत्तमं तस्य संदर्शनेनादेव मुच्यते पार्थ के नरा. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बोलले, त्यानंतर अत्युत्तम रवितीर्थास जावे. याच्या केवळ दर्शनाने मनुष्य पापमुक्त होते. या आदित्य तीर्थात जो मनुष्य स्नान करून सूर्यदेवाचे दर्शन करतो, स्वतः सूर्यदेवाने त्याचे फल सांगितले आहे ते तुम्ही ऐका. त्याच्या कुळात कोणी पुरुष 16 जन्मांपर्यंत अंध, मूक, कुरूप, निंदित नखाचा होत नाही. दादचित्र, एक प्रकारचा त्वचारोग, कुष्ठरोग, गोलाकार चट्टे, खाज आदी सर्व रोग 6 महिन्यात निसंशय नष्ट होतात. पुराणात त्या देवाचे चरित्र मी ऐकले आहे. राजश्रेष्ठ, त्याचे संक्षिप्तपणे कथन करणे असंभव आहे. त्या तीर्थात जे दान सूर्यदेवाच्या उपदेशाने विधिपूर्वक योग्य सदाचारी ब्राह्मणाला दिले जाते त्याच्या पुण्यफलांना अंत नाही. उत्तरायण दक्षिणायनाच्या आधी विषुववृत्त कालात जेव्हा दिवस रात्र समान असतात, चंद्रग्रहणात सूर्यतीर्थास दानाचे उत्तम फल असते. हे भरतवंशोत्पन्न राजा, संक्रांतीत देवनिमित्त हव्य व पितृनिमित्त कव्य दोघांचा समुद्र जलाप्रमाणे अंत नाही. ज्याने जिथे जिथे हवन केले त्याला त्यावेळी योग्य फल सर्व देणारे सूर्यदेव आहे. सूर्यनारायण पुन्हा पुन्हा 7 जन्मफल देतात. चंद्रक्षयात शतवर्षांपर्यंत व संक्रांतीत व्यतिपात योगात अनंत फल प्राप्त होते. राजा युधिष्ठिराने विचारले, पूज्य रवितीर्थ अतिशय पुण्यतीर्थ का मानले जाते? मला विस्ताराने सांगा. ते ऐकण्यास माझे कान अति उत्कंठित आहे. श्री मार्कंडेय बोलले, राजा, तुम्ही लक्षपूर्वक श्री नर्मदेच्या उत्तर तटावरील सर्व रोग विनाश उत्तम आदित्येश्वराचे महात्म्य ऐका. पूर्वी कृतयुगाच्या प्रारंभी वसिष्ठ महर्षींच्या वंशातील वेदशास्त्र पारंगत जाबाली नावाचे ब्राह्मण होते. त्यांची सत्शील व उत्तम मनाची पतिव्रता पत्नी होती. एकदा ऋतुकाल प्राप्त झाल्यावर पतीजवळ जाऊन ती म्हणाली, प्राणनाथ, माझा ऋतुकाल आहे. मी तुमच्या सेवेत उपस्थित आहे. पुत्राची अपेक्षा करणाऱ्या माझ्यासारख्या कामिनीचा तुम्ही प्रीतीने स्वीकार करा. असे सांगितल्यावर ब्राह्मणाने म्हटले, आज मी व्रतबद्ध असल्यामुळे तू जावेस. यापेक्षा दुसऱ्या ऋतुकालात मी तुझा प्रेमाने स्वीकार करेन. त्यानंतर दुसरा ऋतुकाल प्राप्त होताच ती पुन्हा उपस्थित झाली. हे भरतवंशोत्पन्न राजा, ब्राह्मणाने पुन्हा ते व्रतबद्ध असल्याचे समजावले. अशा प्रकारे वारंवार त्या ब्राह्मणाने तिचा स्वीकार केला नाही. ती सौंदर्यवती पतीच्या व्यवहाराने निराश झाली. अतिदुःखित होऊन ती अनशन व्रत करून मरण पावली. त्या ब्राह्मणाने ऋतुकालात समागम न केल्यामुळे भ्रूणहत्येच्या पापाने तो कृश झाला व त्याचे घ्राणेंद्रिय गळून गेले. त्याचे सर्व पाप, सर्व तप नष्ट झाले. कुष्ठरोगाने व्याप्त निज शरीर पाहून दुःखी होऊन तो नर्मदा तटावर आश्रयास गेला. सूर्यदेवाला आरोग्यासाठी प्रार्थना करावी असा विचार करून त्याने अन्य ब्राह्मणांना विचारले, ब्राह्मण, हे उत्तम सूर्यतीर्थ कुठे आहे ते मला सांगा. त्या तीर्थक्षेत्री जाऊन मी शुद्ध भावनेने शुद्ध मनाने तप करीन. ब्राह्मण म्हणाले, श्री नर्मदेच्या उत्तर तटावर आदित्येश्वर नावाचे सर्व रोग निवारक सूर्यतीर्थ आहे. जर तुम्ही तिथे जाऊ इच्छिता तर काहीही विचार न करता जा. ब्राह्मणांनी असे सांगितल्यावर तो ब्राह्मण तिथे जाण्यास उद्युक्त झाला. प्राणपीडा देणाऱ्या भयंकर रोगाने त्रस्त झाल्यामुळे जेव्हा तो तिथे जाऊ शकला नाही तेव्हा त्याने विचार केला, त्रिभुवनात ब्राह्मणांचे सामर्थ्य प्रसिद्ध आहे. ब्राह्मणाने देवादिदेव श्री शंकराच्या लिंगपात केला होता. ब्राह्मणाने समुद्र शोषित केला होता व वाढणाऱ्या विंध्याचलालाही थांबवले होते. तेव्हा मी सुद्धा इथेच राहून महान तप सामर्थ्याने आदित्येश्वर नावाच्या सूर्याला या क्षेत्री आणेन असा प्रथम मनापासून निश्चय करून तो ब्राह्मण उग्र तपास प्रवृत्त झाला. तो वायूचे सेवन करत आचाररहित ग्रीष्म ऋतू
पंचाग्नी मध्यभागी स्थित झाला. शिशिर ऋतूत उत्तम जलात तसेच वर्षा ऋतूत प्रावरणाशिवाय राहिला. अशा प्रकारे शतवर्ष अधिक काळ लोटल्यावर सूर्यदेव प्रसन्न झाले. श्री सूर्यदेव बदले तू वर माग, पुढे कल्याण व्हावे, तुझे कल्याण व्हावे. तुझ्या मनात काय आहे जे देण्यायोग्य नाही ते सुद्धा मी तुला देईन. तू मला सांग, उशीर करू नकोस. ब्राह्मण, तू यावेळी तपस्येत रत आहेस, तुला काय असाध्य आहे? जाबालीने सांगितले, देवेश, जर आपण माझ्यावर संतुष्ट आहात व आपण वर देऊ इच्छिता तर माझी प्रतिज्ञा आदित्येश्वराच्या दर्शनासाठी आहे. देवेश, व्याधीग्रस्त झाल्यामुळे मी चालण्यास असमर्थ आहे, म्हणून आपण मूर्तिधारी आदित्येश्वर होऊन या शुक्ल तीर्थात स्थित व्हावे. असे सांगितल्यावर बहुरूपी देवश्रेष्ठ सूर्यनारायण श्री नर्मदेच्या तटावर क्षणभरात अदृश्य झाले. राजा, त्यावेळेपासून हे तीर्थ आदित्येश्वर तीर्थ नावाने संबोधले जाते. हे सर्व पापविनाशक, सर्व दुःख हरण करणारे आहे. जो वर्षभर दर रविवारी नियमितपणे स्नान केल्यावर 7 प्रदक्षिणा घालून सूर्यदेवतेचे दर्शन घेतो त्याचे पुण्यफल ऐका. अग्नीत जसा कापूस नष्ट होतो तसे त्याचे सुप्त गोलाकार, चट्टे, दाद, चित्र, कुष्ठरोग, खाज आदी सर्व रोग त्वरित नष्ट होतात. भार्या, पुत्र, धन या बाबतीत तो संपन्न होतो. जो संक्रांतीला पितराच्या उद्देशाने श्राद्ध करतो त्याचे पितृगण तृप्त होतात. सूर्यदेवच पितृदेव आहे. अशा प्रकारे सर्व पापहारी, सर्व रोग विनाशक, सर्वोत्तम दिव्य आदित्येश्वराचे महात्म्य मी तुम्हाला कथन केले. हा स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील आदित्येश्वर महात्म्य वर्णन नावाचा 153वा अध्याय इथं संपूर्ण झाला. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. अध्याय 154. कलकलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. नर्मदे दक्षिणे कूले तीर्थकलकलेश्वरं विख्यातं सर्वलोकेषु सर्वदेवेन निर्मितं. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले सर्व लोकात प्रसिद्ध भगवान श्री शंकरांद्वारा निर्मित नर्मदेच्या दक्षिण तटावर कलकलेश्वर तीर्थ आहे. संग्रामात अंधकासुराचा वध केल्यावर देवादिदेव महेश्वरांनी देवता, किन्नर, गंधर्व व महासर्पांसहित सर्वांनी शंखतुतारीच्या निनादात तसेच मृदुंग, ताशा, वीणा, वेणू आदीच्या आवाजात खूप स्तुती केली. काही सामदेवाचे गायन करत होते, तर काही यजुर्वेदाचे मंत्र, तर काही अन्य ऋचांनी पठण करत होते. अन्य महात्मा श्री महेश्वराची स्तोत्रे म्हणत आराधना करत होते. प्रथम स्तुती करणाऱ्यांच्या कलकलाटाने व वंदनेने स्थापित हे प्रतिष्ठित शिवलिंग कलकलेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. जो त्या तीर्थात स्नान करून कलकलेश्वराचे दर्शन करतो तो वाजपेय यज्ञांपेक्षा अधिक पुण्य प्राप्त करतो. त्या पुण्याने तो पवित्र अंतःकरणाचा होऊन देहत्याग केल्यावर स्वर्गात जातो. उत्तम विमानात चढून अप्सरांकडून स्तुत्य असा स्वर्ग प्राप्त करून तिथे चिरकाल महाभोग उपभोगल्यानंतर तो महापुरुष इहलोकात जन्म घेतो. तिथे वेदांग पारंगत, विद्वान, सौभाग्यशाली ब्राह्मण म्हणून जन्मात येऊन रोग शोकमुक्त होऊन शतवर्षपर्यंत जीवित राहतो. हा स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कलकलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 154वा अध्याय इथं संपूर्ण झाला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. अध्याय 155. शुक्लतीर्थ महात्म्य व चाणाक्य सिद्ध प्राप्ती वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. अंतःपर प्रवक्ष्यामि सर्वतीर्थदमुत्तमम् उत्तरे नर्मदा कूले शुक्लतीर्थ युधिष्ठिरा. मुनिश्रेष्ठ मार्कंडेय बोलले, युधिष्ठिर, यानंतर मी श्री नर्मदेच्या तटावर उत्तर तटावर स्थित सर्व तीर्थात श्रेष्ठ शुक्ल तीर्थाचे वर्णन सांगतो. त्या तीर्थाचे शुभदर्शन पुण्यप्रद असल्यामुळे पृथ्वीवरील इतर सर्व तीर्थे त्याच्या 1/16 इतकेही सिद्ध होत नाही. राजा युधिष्ठिराने सांगितले, मी बंधू अन्य श्रेष्ठ ब्राह्मणासह यथार्थ रूपात त्याचे महात्म्य ऐकू इच्छितो. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बोलले,
राजा शुक्लतीर्थाची उत्पत्ती श्रवण करे. याच्या केवळ दर्शनाने ब्रह्महत्येचे पातक नष्ट होते. नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदा सर्व पापनाशिनी आहे. तिच्या केवळ दर्शनाने बालपणात केलेले सर्व पाप नष्ट होते. श्री नर्मदा सर्व मोक्षदायी आहे, पण शुक्लतीर्थ सर्वश्रेष्ठ आहे. हे भरतवंशोत्पन्न राजा, मी शुक्लतीर्थाचा महिमा पुराणात ऐकला. तो श्रेष्ठ कैलास पर्वतावर मुनी देवांचा संयोग झाला असताना भगवान शंकराने कथन केला होता. आता मी तो तुम्हाला सांगतो. पूर्वी कृतयुगाच्या प्रारंभी भगवान श्री विष्णूने शंकराला प्रसन्न करण्यासाठी 1000 वर्ष केवळ वायूचे सेवन करत निराहारी राहून शुक्लतीर्थात उग्र तप केले. तेव्हा भगवान शंकरांनी प्रगट होऊन अचानक दर्शन दिले. त्यांनी तिथे 2 कोस क्षेत्र भोग मोक्षदायी सांगितले. या तीर्थात मनुष्याने केलेले सर्व पाप नष्ट होते. गंगा कणखल क्षेत्री विशेष पुण्यदायी आहे, तर सरस्वती कुरुक्षेत्री, पण नर्मदा गावात वा वनात सर्वत्र पुण्यदायी आहे. हे नृपश्रेष्ठ युधिष्ठिर, ज्याप्रमाणे सर्व औषधी, पथ्यकारक भोजन, पेयात जल, सुखात निद्रा, विषय सुखात सुंदर युवती, सर्वांगात शील, सर्व धर्मात सत्य श्रेष्ठ आहे, स्नान केलेल्यांचे मस्तक श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे नर्मदेच्या सर्व तीर्थात शुक्लतीर्थ पुण्यपद व श्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे नद्यांमध्ये गंगा, देवांमध्ये श्री विष्णू श्रेष्ठ, त्याप्रमाणे श्री नर्मदेच्या सर्व तीर्थात शुक्ल तीर्थ श्रेष्ठ मानले जाते. हे पार्थ, ज्याप्रमाणे चतुष्पादात गाय, वर्णात ब्राह्मण, ग्रहात सूर्य, नक्षत्रात चंद्र, त्याप्रमाणे सर्व तीर्थात शुक्ल तीर्थ सर्वोत्तम आहे. ज्याप्रमाणे त्रैलोक्यात सनातन परमात्मा कळायला कठीण आहे, अगदी सूक्ष्म रूपातही जो निर्देश करण्यास अशक्य आहे, त्याचप्रमाणे या शुक्ल तीर्थाचा महिमा आहे. राजा, मंदबुद्धी व महामोह यांचा समन्वय साधलेला मनुष्य श्री नर्मदा तटावर शुक्ल तीर्थाचा महिमा जाणू शकत नाही. धर्मपुत्र युधिष्ठिर, आता इथे अजून काय सांगावे? पापक्षय झाल्यावर पुण्योदय होताच शुक्लतीर्थ प्राप्त होते. इथे स्नान करून सुचिर्भित झाल्यावर श्री नर्मदा जलाच्या एका उंजळीने पितरांचे तर्पण केल्यावर कोटी सहस्त्रपर्यंत कल्पांपर्यंत ते तृप्त राहतात. पृथ्वीतलावर निजपितरांचा पीडाविनाशक अशा चाणक्य नावाचा राजा शुक्ल तीर्थाची महिमा योग्य प्रकारे जाणतो. राजा युधिष्ठिराला विचारले, ब्राह्मण श्रेष्ठ, शुक्ल तीर्थाचा विशेष ज्ञाता चाणक्य राजा कोण आहे? कोणत्या उपायाने त्याने पृथ्वीवर या तीर्थाचे महात्म्य जाणले? याबाबत मला उत्कंठा आहे. मी ते सर्व श्रवण करू इच्छितो. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बोलले, राजा, शुद्धोदनाचा नातू व इक्ष्वाकूचा पुत्र चाणक्य नावाच्या राजाने या पृथ्वीवर उपभोग घेताना तो राजा महापराक्रमी, बुद्धिमान, शूर, सर्व लोकांनी सन्मानित होता. त्या राजाला एकदा 2 कावळ्यांनी धूर्तपणे धोका दिला. युधिष्ठिराने विचारले, त्या श्रेष्ठ राजाला धूर्त कावळ्यांनी धोका कसा दिला? पूर्वी या श्रेष्ठ बुद्धिमान महात्म्याने प्रतिज्ञा केली होती की तो दुसऱ्यांकडून फसवला गेल्यावर जिवंत राहणार नाही, निसंशय देहत्याग करेल. हे ब्राह्मण श्रेष्ठ, याबाबत मला सर्व सांगावे. ते सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे, उत्कंठा आहे. श्री मार्कंडेय स्वतः फसवले गेल्याचे जाणल्यावर राजा चाणक्याने 2 धूर्त कावळ्यांना पकडून कठोर दंड देऊन यमसदनी पाठवले. कावळ्याने म्हटले, महाभाग, आम्ही दोघे सुंद व उपसुंदचे पुत्र आहोत. स्वकर्मवश पापयोनीत आलो आहोत. तुम्ही आम्हाला मारू नका. आदरणीय राजा, क्रोधाने मारण्याकरता तुम्ही केलेल्या संकल्पाने आम्ही दोघे मेल्यावर वा जिवंत राहिल्यावरही उत्तम गती प्राप्त करू. राजेंद्र, तुम्ही आम्हाला तुमचे महान प्रिय कार्य करण्याची आज्ञा द्या. श्री ब्रह्मदेवाच्या वचनानुसार आम्ही दोघे शापरहित होऊ. त्या कावळ्यांना वचनानुसार राजश्रेष्ठ चाणक्याने सांगितले, कोणाकडूनही कोणत्या प्रकारे वंचित झाल्यावर मी जिवंत राहणार नाही. तेव्हा तुम्ही दोघे यमलोकच तीर्थ समजा. न्यायपूर्वक मी तुम्हाला यमसदनी पाठवतो. तिथे श्रवण केलेले मला कथन करा. असे सांगून राजाने माळ व चंदनाने विभूषित करून शीघ्रगामी 2 कावळ्यांना यमसदनी पाठवले. राजा म्हणाला, तुम्ही दोघे तिथे धर्मपुरात जाऊन इकडे तिकडे फिरा. जर तुम्हाला तिथे प्रजेचा संहार करणारा धर्मात्मा यमराजाने विचारले की तुम्ही कुठून आला व तुम्हाला कोणी विभूषित केले आहे, तर तुम्ही निसंशय माझे वचन सांगा की इक्ष्वाकुकुलोत्पन्ने
धर्मशील राजा चाणक्याच्या मरणानंतर त्याच्या 12व्याला आम्ही दोघे भोजन आधी तृप्त होऊन आलेलो आहोत. राजाचे वचन ऐकून ते दोघे यमपुरीत गेले आणि माळ व चंदनाने विभूषित असे तिथे अंगणात खेळू लागले. त्या दोघा धृष्ट कावळ्यांना बघून धर्मराजाने अर्थात यमाने विचारले, तुम्ही दोघे कुठून आला आहात? शिवाय तुम्हाला कोणी माळा व चंदनाने विभूषित केले आहे? कावळ्यांनो, हे सर्व तुम्ही निसंशय मला सांगा. कावळ्यांनी म्हटले, इक्ष्वाकूचा पुत्र धर्मशील राजा चाणक्याच्या मरणानंतर त्याच्या 12व्याला आम्ही दोघे भोजनादीने तृप्त केले गेले आहोत. तेव्हा यमराजाने दोन्ही कावळ्यांचे म्हणणे ऐकून चित्रगुप्त व कलिकाला सांगितले, अंडज स्वेदज जातीच्या प्राणीमात्रात चराचर सहित या संपूर्ण जगात मी श्री ब्रह्मदेवाने मला लोककर्ताचे सान्निध्य दिले आहे. पुराण इतिहासात इक्ष्वाकू पुत्र चाणक्याच्या गतीसंबंधी शोध घ्यावा. धर्मराज यमद्वारा प्रेरित धर्मपालांनी पुराणात कर्मानुसार सांगितलेल्या गती अगतीचे अनेक लोकयोनींमध्ये ये जा पाहिले. त्यानंतर राक्षसात श्रेष्ठ धर्मराज राजाने सर्व धर्मपालांना मेघगंभीर वाणीने सांगितले, श्री नर्मदेच्या निर्मल जलाच्या शुक्ल तीर्थात मरणाऱ्या अंडज स्वेदज जातीच्या जीवांना माझ्याजवळ गती नाही. अर्थात ते यमलोकात येत नाही. जगात श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री महेश्वर द्वारा सर्व लोकांच्या हितार्थ परमभक्तीने रचित धार्मिक तीर्थ आहे. पाप उपपातकांनी युक्त ते श्री नर्मदा जलात स्थित शुक्ल तीर्थात मरण पावतात. ते शुद्ध होतात. त्यानंतर ते माझ्या यमलोकात कधीच येत नाही. यमराजाचे भाष्य ऐकून तसेच धर्मपुरी पारखून ते कुंतीपुत्र ते शीघ्रगामी दोन्ही कावळे परत आले. राजा चाणक्याने विचारल्यावर त्या दोघांनी प्रणाम केला. काकयोनी प्राप्त त्या दानवांनी जो वृत्तांत ऐकला तसेच जे घडले ते सर्व कथन केले. या स्थानातून निघून आम्ही दोघे पृथ्वीच्या दक्षिणेला अनेक योजन प्रदेश ओलांडून उत्तम यमपुरीत गेलो. ती यमपुरी इच्छेनुसार चालणारी, सोन्याच्या दिव्य परकोटांनी युक्त, मणी व सोन्याने विभूषित, तोरणासहित, द्वार, चौरस्ते, राजमार्ग, उद्यान आणि वन, कमळाच्या ताटव्याने शोभित, सरोवर, हंस, सारस पक्ष्यांच्या किलकिलाटाने तसेच कोकिळेच्या मधुर कुंजनाने पूर्ण, शिवाय सिंह, व्याघ्र, हत्तींनी भरलेले वृक्ष, वानरांनी शोभित, स्त्री पुरुषांनी पूर्ण, नित्य उत्सवांनी शोभित, शंख, दुमदुमी, वीणांनी वेणूच्या नेनादाने प्रतिध्वनित असे ते नगर नित्य शोभायमान होते. यमराजाच्या मार्गात असूनही ते नगर स्वर्गलोकासमान होते. नंतर तिथून पुढे यमराजाच्या याज्ञेने आम्ही दोघे जिथे भगवान यमराज होता तिथे पोचलो. तिथे राजसिंहासनावर बसलेल्या यमराजाला प्राणाच्या भीतीने बघितले. तो यमराज महाकाय, महाजांग, महास्कंद, अतिशय उंच, रुंद वक्षस्थल असलेला, महाभाऊ, मोठा चेहरा, मोठे डोळे असलेला होता. तो मोठ्या रेड्यावर आरूढ व अनश्रेष्ठ मुकुटाने शोभित होता. तिथे कलिकाल व बुद्धिमान चित्रगुप्त प्रज्वलित होणाऱ्या अग्निसमान येताना दिसले. जीवांच्या पापपुण्याचे जाणकार, शिवाय श्रुतिस्मृती पारंगत असे ते जीवांच्या पापपुण्याचा निरंतर विचार करत रात्रंदिवस तिथे स्थित होते. त्यानंतर आम्ही भयंकर यमाला प्रणाम केला. यमराजाने आम्हाला विचारले, तुम्ही कुठून आलात, कोण आहात? तेव्हा आम्ही त्यांना जे सांगितले ते ऐका. हे धर्मराज, उज्जैनी नगरीत चाणक्य नावाचे प्रतापी राजा आले आहे. राजाच्या मरणानंतर 12व्याला भोजन आदी सेवन करून आम्ही यमपुरीत आलो. तेव्हा आमचे बोलणे ऐकून यमराजाचे शिर कंपित झाले. ते सभेत हसत सत्यवचन बनले. एका कारणाने पापी चाणक्य सर्व ताप भयंकर माझ्या लोकात आला नाही. कारण श्री नर्मदेच्या शुक्ल तीर्थात ज्या जीवांना मृत्यू होतो ते उत्तम पद प्राप्त करतात. निस्संदेह माझ्या लोकात येता येत नाही. स्वाधीन अथवा पराधीन असा जो जीव त्या क्षेत्रमंडलात मृत्यू पावतो तो निश्चितच श्री शंकरांचा अनुचर होतो. श्रेष्ठ राजा धर्मराजाचे वचन ऐकून नगराबाहेर येऊन आम्ही माणसांना नरकात विविध यातना भोगताना बघितले. राजा 30 करोड घोर नरक आहे, जे पाहून आम्ही अतिशय दुःखी भयभीत झालो. त्या मार्गात रौरव, महारौरव, पेषण, शोषण, कालसूत्र, अस्थिभंजन, तमिस्त्र अंध, तमिस्त्र, कुमिवह, कुतिवह, तसेच महाज्वल, विषभोजन, दंशमंश नरक तसेच यमल पर्वतरूप असे अनेक नरक आम्ही पाहिले.
सर्व पापाचा विनाश करणारी वैतरणी नदीसुद्धा आम्ही पाहिली. त्याचे अमृतसमान जल पुण्यात्मा महाभाग सेवन करतात, पण पापी लोकांना तेच जल रक्तात परिवर्तित होते. तसेच तिथे अस्थिपत्र वन, ज्या वृक्षाची पाने तलवारीसारखी तीक्ष्ण असतात, नरकही पाहिला. एक खूप मोठी विशाळ शिळा पाहिली. जळत असलेल्या आगी समान रूप असलेला शाल्मली वृक्षही पाहिला. अशा प्रकारे हजारो करोडो महाभयंकर नरक तिथे दृष्टीगोचर झाले. तिथे मनुष्य मन, वाणी व कर्माने कपट करून तसेच अहंकारामुळे निर्माण झालेल्या पापामुळे अतिशय दुःख प्राप्त करतात. माता पिता, गुरु, बंधू, अनाथ विकलेंद्रिय असलेले जे स्वजनांद्वारा उद्धाररहित होऊन भटकत रौरव नरकात पडतात आणि अधम रौरव नरकात 12 वर्षाचा काळ लोटल्यावर ते इहलोकात दीन व अंध होतात. देवता आणि ब्राह्मणाचे धन हरण करणाऱ्या पापी माणसांना निश्चितच महारौरव नावाच्या नरकात निवास होतो. खूप काळानंतर पापांनी घेरलेले महापापी कंटकापासून भिन्न कोशात वा कोशकारक किड्यांचा जन्म घेतात. नंतर प्राणी, भक्षी तसेच अन्य प्राण्यांना मारणारे, मांस भक्षण करणारे पेशण नावाच्या नरकात जातात. तेथील नियमानुसार सांगितलेली भयंकर वेदना सहन करून इहलोकात मनुष्यजन्म प्राप्त करून क्रमशः लुळे, पांगळे, लंगळे, अंधे, बहिरे होतात. गाय व ब्राह्मणार्थ खोटे बोलणारे कळसूत्र नावाच्या नरकात पदच्युत होतात. शास्त्रकर्त्यांनी काळसूत्र नरकात होणाऱ्या अनेक घोर यातना सांगितल्या आहेत. तिथे अनेक दुःख भोगल्यानंतर अधम योनी प्राप्त करतात. जे निजकुल संतती लक्षात न घेता जीवांना बंधनात टाकतात ते हाडे चूर्णित करणाऱ्या नरकात निश्चित पडतात. शतवर्ष दुःख भोगल्यावर पुन्हा मनुष्य जन्म पावल्यावर ते पापी कुबडे ठेंगणे होऊन दुःखित होतात. ते अज्ञानी स्वतःला ज्ञानी पंडित मानतात व पतिव्रता स्वपत्नीचा त्याग करतात. ते मरणोत्तर घोर रमिस्त्र नरकात जातात. तिथे शतवर्षे यातना भोगून पुन्हा मनुष्य योनी लाभल्यावर कुष्ठचर्मयोगी होऊन दुःखाने त्रस्त होतात. जे मोजमापात तसेच वाणीने कपटी आचरण करतात ते नराधमंध तमिस्त्र नरकात अतिशय दुःख भोगतात आणि शेकडो हजारो वर्ष तिथे निवास करून इहलोकात शत्रूच्या घरी जन्म घेऊन अंध होतात. शिवाय दीनपणे घरोघरी भटकत राहतात. जे देवता पितर ब्राह्मणांना भोजन न देता स्वशरीराचे पोषण करण्याकरता स्वतःच खातात ते कृमी भक्ष नावाच्या नरकात पडतात. ते प्रसूती समयी किडायुक्त होऊन जखमी होतात. शिवाय त्यांच्या जखमातून दुर्गंधी येते. ते दुसऱ्यांच्या भाग्याच्या सहाऱ्याने जीवितार्थ चालवतात. स्ववर्ण आणि आश्रमाचा धर्मत्याग करून ज्याचे स्वकर्मापासून पतन होते तो पापी हजारो वर्षे पुणे भरलेल्या नरकात क्लेश सहन करतात. तसेच तेथील पूर्ण काळ लोटल्यावर मनुष्य जन्म प्राप्त करतात. मनुष्यनेत आल्यावर लोकांना भय वाटणाऱ्या अनेक रोगांनी त्रस्त होतात. लोभनी मोहाने आवृत्त असे जे आग लावतात तसेच विष देतात ते विषाने भरलेल्या नरकात पडतात आणि रात्रवर्ष आणि शतवर्ष तिथे डुबतात. शिवाय जेव्हा पृथ्वीवर मानवजन्म लागतो तेव्हा कृपण कंजूस होतात. जे आपल्या जीवनात पादत्राणे, छत्री, शय्यासन व पांघरुण आदी देत नाही त्यांना 7 जन्म डास आदी चावणारे जीव खातात. जो पित्याला दंड देतो त्याची धनसंपत्ती चोर लुटतात व लपवतात त्यांना युग्म पर्वत नावाच्या नरकात महापीडा दिली जाते. जे रजस्वला स्त्रीशी समागम करतात ते रक्त वाहणाऱ्या महाघोर नदीत पडून रक्त पितात. पापी जीव महाभयंकर अस्थिपत्र वनात पीडित होतात. नीच माणसाच्या सान्निध्यात वावरणारे, दुसऱ्यांना पीडा देणारे, नीच जातीच्या स्त्रीशी गुरुपत्नीची समागम करणारे, स्वर्ण चौर्य करणारे, दारू पिणारे, ब्राह्मणाची हत्या करणारे तसेच या सर्वांच्या संसर्गात राहणारे महापापी 70 जन्मपर्यंत अग्निसमान शिळेस जी काट्यांनी युक्त आहे तिला चिकटतात. परस्त्रीत रममाण होणारे भयंकर काट्यांनी युक्त शाल्मली वृक्षास चिकटतात. जो लोभी ब्राह्मणाचे अन देवतेचे धन हरण करतो तो पापी परलोकात गिधाडाचे उष्टे खाऊन जीवितार्थ चालवतो. अशा प्रकारे यमाच्या आज्ञेने पापी पापफल भोगतात. ज्यांच्या दर्शनाने शिवाय ज्याच्या केवळ नावाच्या श्रवणाने भय प्राप्त होते असे सुद्धा यमलोकात पापफल भोगतात. अशा प्रकारे पुण्यात्मा महाभाग यमराज मंदिरात दानाचे फलही भोगतात. यमराजाच्या आज्ञेने तिथे पापपुण्याचे फल सांगणारे यमदूत आम्ही पाहिले आणि त्यांच्याकडून आम्ही काही श्रवण केले. हे महाभाग राजा, तिथे महातपस्येत गर्क लोक
कुणाच्या रथात, कुणाच्या हत्तीवर, तर कुणाच्या घोड्यावर विराजमान झालेलेही पाहिले. गोदान करणारे, सुवर्णदान करणारे, भूमीवर रत्नदान करणारे तिथं सुखी पाहिले. शय्यासन, भोजन आणि घर आदी दान करणारे, तसेच माणसांची इच्छा पूर्ण करणारे उत्तम लोक प्राप्त करतात. जे जलसहित अन्नदान करतात ते यमलोकात तृप्त संतुष्ट यमसदनी क्रीडा करतात. हे नृपश्रेष्ठ, हे जे आम्ही काही पाहिले तेच तसे श्रवण केले, ते सर्व तुम्हाला सांगितले. आता आपणास जे प्रिय आणि योग्य वाटते ते करावे. जर आपण आम्हाला मुक्त करणे उचित आणि समर्थनीय समजता तर आम्हाला मुक्त करा. त्या दोघांचे म्हणणे ऐकल्यावर राजा चाणक्याने प्रसन्न चित्ताने वारंवार अभिनंदन करून त्या पक्ष्यांना सोडले. हे भरतवंशोत्पन्न राजा, ते दोन्ही पक्षी निघून गेल्यावर निज सर्वस्व ब्राह्मणांना दान करून कामक्रोध आदीचा परित्याग करून राजा चाणक्य अमर पर्वतावर निघून गेले. तिथे काळ्या रज्जूने होडी मजबूत बांधून भगवान विष्णूचे ध्यान करत पाण्यावर हलत डुलत तरंगत निघून गेले. आरोग्याच्या रक्षणार्थ श्री सूर्यदेवाला प्रार्थना आणि धनार्थ अग्निदेवाला प्रार्थना करणे कर्तव्य आहे. भगवान श्री शंकरांकडून मनुष्य ज्ञान प्राप्त होते. तसेच श्री विष्णूंच्या आराधनेने मोक्षप्राप्ती होते. ज्या काळ्या रज्जूने होडी बांधली गेली होती ती रज्जू लाल निळी झाली. महाबुद्धिमान राजा चाणक्याने त्या रज्जूस शुद्ध स्फटिका समान पाहून श्री नर्मदेच्या निर्मळ जलात स्नान करून वैष्णवपद अर्थात मोक्षपद प्राप्त केले. वेदांचे जाणकार ब्राह्मण ज्या ब्रह्मतत्वाला पुराण, नारायण, सनातन, अच्युत आदी नावाने स्मरण करतात त्या महात्मा राजपुत्र चाणक्याने निज शरीर शुभ शुक्ल तीर्थात त्याग करून त्या परमात्म्यास प्राप्त केले. या प्रकारे राजा चाणक्य राजाचे हे सिद्धी प्राप्त केल्याचे वर्णन मी तुम्हाला सांगितले. तसेच अन्य आख्यानही मी तुम्हाला सांगेन, तुम्ही ते एकाग्र चित्ताने ऐका. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शुक्लतीर्थ महात्म्य वर्णन व चाणक्य सिद्ध प्राप्ती वर्णन नावाचा 155वा अध्याय इथं संपूर्ण झाला. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. अध्याय 156. शुक्लतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. नास्ति लोकेषु तत्तीर्थ पृथ्व्या यत्र रेश्वर शुक्लतीर्थेन सदृश्य मुपमानेन गीयते. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले राजा, त्रैलोक्यात तसे पृथ्वीवर असे कोणते तीर्थ नाही जे शुक्लतीर्थासारखी उपमा देऊन सांगितले जाते. हे श्रेष्ठ शुक्लतीर्थ मुनिसंघाने सेवित पूर्व उत्तर कोणातील ईशान्य दिशेस श्री नर्मदेच्या तटावर स्थित आहे. इथे वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला पार्वतीसह श्री भगवान शंकर स्वतः कैलासाहून येतात. श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू आणि इंद्रासह माध्याने शुक्लतीर्थात स्नान करून समाधिस्थ होऊन स्वस्वरूपाचा साक्षात्कार करतात. राजा देवराज इंद्र देवतांसह कार्तिकी पौर्णिमेला आणि विशेष रूपात वैशाखी पौर्णिमेला इथे स्नान करून श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू आणि महेश्वराचे दर्शन करतात. या कार्तिक तसेच वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला स्नान करून देवराज इंद्र सर्व देवतांसहित वायुमार्गात चित्त होऊन भगवान श्री शंकरांचे दर्शन करतात. त्या दिवशी गंधर्व, अप्सरा, यक्ष, सिद्ध, विद्याधर व सर्प हे सर्व या शुक्लतीर्थावर स्नान करून श्री शंकरांचे दर्शन घेऊन पापरहित होतात. हे शुक्लतीर्थ श्री नर्मदेत 2 कोस अंतरांपर्यंत पसरले आहे. याचा अर्धा 1 कोस रुंद प्रदेश महापुण्यप्रद तसेच महापाप विनाशक आहे. येथील वृक्षाचे अग्रभागही जर दुरून एखाद्याने पाहिले तर तो त्याच्या पूर्वसंचित महापातकातून मुक्त होतो. राजा, घृणहत्या जी पिंड सोडण्यास महाकठीण शिवाय अन्य पातक, उपपातक या तीर्थात केवळ स्नान केल्यासच नष्ट होते. विशेषतः वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला कैलास पर्वताहून भगवान शंकर इथे येऊन पार्वतीसह स्थित होतात. यावरून हे तीर्थ महापुण्य व सर्व पाप विनाशक आहे. राजा, श्री ब्रह्मदेवाने पूर्वी जे मला सांगितले तसेच मी सर्व तुम्हाला कथन करतो. ज्याप्रमाणे धोब्याने धुतलेले वस्त्र निर्मळ होते त्याचप्रमाणे शुक्लतीर्थात स्नान केल्यावर शरीर शुद्ध पापरहित होते. पूर्वावस्थेत तारुण्यात वगैरे महापाप करूनही शुक्लतीर्थात दिवसरात्र उपवास केल्यास ते नष्ट होते. महाराज, पौर्णिमेला निज पितृगणांचे श्री नर्मदा जलाने अंजली तर्पण केल्यास मनुष्यांना करोडो कल्पापर्यंत स्वर्गादी लोकात मार्गस्थ करतो. अर्थात पितृगणांना उत्तम गती मिळते. राजा, नरकात पडलेल्यांचा माता पिता शिवाय बंधू तसा उद्धार करत नाही जसा शुक्लतीर्थात केले गेलेले पुण्य उद्धार करते.
मनुष्यास ब्रह्मचर्य व तपाने जी उत्तम गती प्राप्त होत नाही ती शुक्ल तीर्थात मरण पावलेल्यांना प्राप्त होते. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला मनुष्याने उपवास करून शास्त्र नियमानुसार भगवान श्री शंकरांना घृतस्नान घालावे. प्रातःकाळी श्री नर्मदा नदीत स्नान करून भगवान श्री शंकरांच्या प्रीती प्रसन्नतेसाठी यथाशक्ती सुवर्णसहित घृत कांबळे दान करावे. देवाला घृत पूर्ण करून कांबळ्याने आच्छादून पुन्हा ते सत्पात्र ब्राह्मणाला दान करावे. असे करणारा मरणोत्तर महातपस्वी महातेजस्वी होऊन शिवलोकात जातो. त्याच्या 21 पिढ्या धरतात. शुक्लतीर्थात स्नान करून श्री शंकर व पार्वती देवीचे चंदन पुष्प धूप आदीने पूजन केल्यास अश्वमेधाचे फल प्राप्त होते. त्या तीर्थात महिनाभर उपास केल्यास 7 जन्माच्या संचित पापापासून मुक्ती मिळते. हे भरतवंशोत्तम राजा, उंटिणीचे व मेंढीचे दूध सेवन करणारा पापी, नवश्राद्धात भोजन करणारा, अविवाहित स्त्रीशी समागम करणारा, अभक्ष पदार्थांचे सेवन करणारा, क्रयविक्रयात पाप करणारा, असत्य बोलणारा, म्हशीचे दूध शेण आदी ग्रहण करणारा, अयोग्य यज्ञ करणारा, निज खूप व्याज देणारा, पंक्तीत विष खाऊ घालणारा, देव व ब्राह्मणांना दूषित करणारा, यासारख्या सर्व पापांचे सर्व पाप अन्याय चांद्रायण व्रताने निसंशय नष्ट होते. जो शुक्ल तीर्थात स्नान करून देव ऋषी पितृर्पण करतो त्यामुळे देव ऋषीगण पितृगण 12 वर्ष तृप्त राहतात. पादत्राणे, छत्री, शय्यासन, सुवर्ण, धनधान्य, श्राद्धात बैल जुंपलेला हल तसेच जलसहित अन्न आदी वस्तू सत्पात्रीला दान करणारा संतुष्ट होऊन सुखाने मृत्यू प्राप्त झाल्यावर शिवलोकात जातो. हे भरतवंशोत्तम राजा, या तीर्थात भगवान श्री शंकराप्रित्यर्थ भिक्षेपुरते अन्न देणारा निश्चितच स्वर्गात जातो. यज्ञ करणाऱ्याला, व्रतधारीने तीर्थात निवास करणाऱ्याला केसाच्या अग्रभागा इतकेही केलेले दान अक्षय होते. ज्याचे मन द्रागद्वेष रहित असते त्याच्या हृदयात भगवान श्री विष्णूचे ध्यान असते. अशा मनुष्याने एकाग्र चित्ताने शुक्ल तीर्थात अग्निप्रवेश करून देहत्याग केल्यास ते सर्व इच्छापूर्ती होऊन वरुण लोकात जातात. तिथे रोग वार्धक्य नसते. हे दृष्टी या तीर्थात अनशनव्रत करणाऱ्यास निसंशय रुद्रलोकात निवृत्तीरहित गती प्राप्त होते. स्वेच्छेने वा विवष्टेने या क्षेत्री मरण पावणारा निश्चितच रुद्रदेवाचा अनुचर होतो. या तीर्थात स्वेच्छेने सालंकृत कन्यादान करणारा शिवलोकात जाऊन सुखी होतो. नृपश्रेष्ठ जो विधिपूर्वक बैल सोडतो त्याचे पुराणात श्री शंकराच्या कथनानुसार जे फल सांगितले आहे ते मी तुम्हास सांगतो. तुम्ही एकाग्र चित्ताने ते ऐका. त्या बैलाच्या सर्वांगावर जितके रोमछिद्र असतात तितके 1000 वर्ष तो मनुष्य रुद्रलोकात पूजित होतो. इथे चंद्रग्रहणात व सूर्यग्रहणात जे दान दिले जाते ते दान 15 दिवस प्रतिदिन तितके पट वाढत जाते. शुचिर्भूत होऊन या क्षेत्राची प्रदक्षिणा करण्यास पृथ्वी प्रदक्षिणेचे फल प्राप्त होते. श्रेष्ठ पतिपत्नीच्या जोडीचे श्री शंकराच्या प्रसन्नतेकरता पूजन केल्यास 7 जन्मांपर्यंत त्याचा कधी वियोग होत नाही. राजा, हे महाफल संक्षिप्त रूपात सांगितले. या शुक्ल तीर्थाचे पुण्य भगवान श्री शंकराच्या मुखाने मी जसे श्रवण केले तसे तुम्हाला सांगितले. हे आख्यान भक्तिपूर्वक श्रवण करणाऱ्यास पुराणातील शास्त्रसंमत फल निसंशय प्राप्त होते. हे वारंवार सत्यच आहे. पुत्रार्थीला पुत्र, धनार्थीला धन, मोक्षार्थीला मोक्ष प्राप्त होतो. या शुक्ल तीर्थातील स्नानदानाचे महाफल आहे. हा स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शुक्ल तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 156वा अध्याय इथं पूर्ण झाला. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. अध्याय 157वा हुंकार स्वामी तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडे उवाच. तस्यैवानन्तरं राज्य शुक्लतीर्थ समीपता वासुदेवस्य तीर्थंतु सर्वलोकेषु पूजितं. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे बदले. राजा, त्यानंतर शुक्ल तीर्थाच्या जवळच सर्व लोकात पूजित असे वासुदेव तीर्थ आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. आज नर्मदा मैयाला 26व पुष्प अर्पण झालं. अध्याय 151 ते 156 असा अध्याय समुच्चय, 6 अध्यायाचा अध्याय समुच्चय नर्मदा मैयाला अर्पण झाला. आज श्वेतवराह तीर्थ महात्म्य वर्णन,
भार्गलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन, आदित्येश्वर तीर्थ महात्म्य वर्णन, कलकलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन, शुक्ल तीर्थ आणि चाणक्य सिद्ध प्राप्ती वर्णन, शुक्ल तीर्थ महात्म्य वर्णन असे 6 अध्यायांचे पुष्प नर्मदा मैयाला अर्पण झाले. 26वे पुष्प अर्पण झालं. उद्या 27वे पुष्प अर्पण होईल. हुंकारेश्वर 157वा अध्याय हुंकारेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन उद्या वर्णन होईल. पुराण संपन्न होण्यापूर्वी आरतीचा प्रघात आहे. आपण नर्मदा मैयाला मानसिक आरती अर्पण करूया. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी, जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी, नर्मदा भवानी रेवा नर्मदा भवानी, नर्मदा भवानी अम्बा नर्मदा भवानी, जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी, जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी. निकसी जलधार जोर पर्वत पहाड़ फोड़, निकसी जलधार जोर पर्वत पहाड़ फोड़, दुष्टन के गर्व मोड़ प्रगति महारानी, दुष्टन के गर्व मोड़ प्रगति महारानी. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी, जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी. घाट घाट छवि अनंत सेवत सिद्ध साधु संत, घाट घाट छवि अनंत सेवत सिद्ध साधु संत, भक्तनानंद देत देव राजधानी, भक्तनानंद देत देव राजधानी. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी, जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी. भूषण अंबर विशाल केशर की कोर बाल, भूषण अंबर विशाल केशर की कोर बाल, मनोरवि उदय काल शोभा सुखदानी, मनोरवि उदय काल शोभा सुखदानी. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी, जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी. अमरकंठ प्रगट भई सागर सो मिलन गई, अमरकंठ प्रगट भई सागर सो मिलन गई. मध्य कोटि तीर्थ रचे मुक्ति की निशानी, मध्य कोटि तीर्थ रचे मुक्ति की निशानी. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी, जय जय जगदंबा मातु. ओंकार महिमा अपार शूल पाणी धुआधार, ओंकार महिमा अपार शूल पाणी धुआधार. शंकर कैलास त्याग बसे संग भवानी, शंकर कैलास त्याग बसे संग भवानी. जय जय जगदंबा मातु भवानी, नर्मदा भवानी रेवा नर्मदा भवानी, नर्मदा भवानी मैया नर्मदा भवानी. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी, जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी, जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. कुशावर्तेश्वर महारुद्र मंदिर जिलेरी घाट इथं श्रावण मासाच्या निमित्तानं पार्थिव शिवलिंग निर्माण पूजन हा सोहळा संपन्न होत आहे. भक्तगण जमलेले आहेत आणि सर्वजण निर्माण कार्य करत आहेत. पुढे याचा अभिषेक व तिन्ही सांजेला या शिवलिंगांचं नर्मदा मैयात विसर्जन होईल. अर्थात पिता पुत्रीचं मिलन करण्याचं पुण्य लोक प्राप्त करतील. नर्मदे हर, हर हर नर्मदे.